कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यामार्फत बुधवारी जयसिंगपूर इथं आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पमध्ये रस्ते सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत कार्यक्रम पार पडला। परिवहन अधिकाऱ्यांनी उपस्थित मोटर मालक आणि चालक यांना अभियानाअंतर्गत घ्यावयाची काळजी आणि पाळायचे नियम याबाबत विस्तृत माहिती दिली। वाहनाची योग्यता प्रमाणपत्र आणि वाहन चालवण्याचा योग्य परवाना असल्याशिवाय रहदारीमध्ये वाहन घेऊन जाऊ नये अशा विशेष सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। दुचाकीस्वारांनी विशेष करून हेल्मेट वापरणं सक्तीचं आहे, सुरक्षेसाठी अतिशय आवश्यक बाब असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। वाहतुकीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करून आपला आणि इतरांचा जीव वाचवण्याचं आवाहन अधिकाऱ्यांनी सर्वांना केलं। या अभियानांतर्गत प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर जिल्हा मोटर मालक संघटनेचे अध्यक्ष कुमार एन पाटील, निमशिरगावकर यांच्यासह विविध मोटर मालक संघटनेचे पदाधिकारी, शिरोळ तालुक्यातील मोटर मालक चालक उपस्थित होते। जयसिंगपूर इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये हा उपक्रम पार पडला। अरे एवढ्या जणांच्या मध्ये 4-5 हात वर आहे, बाकीच्यांना स्वतःच्या जीवाची पर्वा नाहीये का? प्रत्येकाकडे मोबाईल आहेत का? आहेत 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 बरं ठीक आहे। मोबाईल घेतल्यानंतर सगळ्यात पहिलं काय काम करता तुम्ही? स्क्रीन गार्ड लावता? स्क्रीन गार्ड लावता ना? ठीक आहे। स्क्रीन गार्ड किती रुपयाचं आहे ते? 100 रुपये। मोबाईलची किंमत किती आहे? मोबाईलची आरामात तुम्ही अँड्रॉइड असेल 10,000च्या वर घेणार, कमीत कमी 10,000च्या वरती घेणार। पण ठीक आहे, हेल्मेटची किंमत बाजारात 500 रुपयापासून स्टार्ट होते। ज्या मोबाईलची फक्त आपल्याला बघण्यासाठी मीडिया जे आपल्याला काही दैनंदिन कामकाज आहे त्यासाठी 10,000 रुपये घालायला रेडी असतात, पण स्वतःचा जीव, त्या जीवाची तुम्हाला पर्वाच नाही असं दिसून येते। फक्त 4-5 जणांना पर्वा आहे, बाकीच्यांना पर्वा नाहीये। तर काय करा, डोक्याला आता तू मॅडमनी मगाशी सांगितलं की आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला सर्वे करण्यात आला तर आपल्या जिल्ह्यातले 2 व्हीलरवरचे ऍक्सिडेंट झाले त्यामध्ये 70% लोक डोक्याला मार लागून मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्यांच्या डोक्याला हेल्मेट नव्हतं। इन जनरल आता इथं बघायला गेलो पब्लिकमध्ये तर सगळे यंगस्टर्स आहेत मॅक्सिमम, आणि फार कमी लोक आहेत की ते 40च्या पुढचे ते लायसन्स काढायला वगैरे आलेले आहेत। तर काय असतं, यंगस्टर्सना एक वेगळा जोश असतो की मी गाडी घेतली आहे नवीन, कॉलेजमध्ये माझी हवा झाली पाहिजे। म्हणजे हेअर कलर तर आता प्रत्येकाचे वेगळे, हेअरस्टाईल्स तर वेगवेगळ्या। तर काय करतात, नवीन ज्यावेळेला गाडी घेतली जाते त्यावेळेला आरसे असतात गाडीला, आरसे पहिला हे आरसे काढून टाकणार सगळेजण। तुम्हाला मागचा दिसता मागून कोण येतं ते विदाऊट आरसा, प्रत्येक वेळेला असं मागं बघावं लागतं। दुसरी गोष्ट आता मी सांगितले हेअरस्टाईल वगैरे दिसा पण हेल्मेट घालत नाही तुम्ही। आणि स्पीड तर कंट्रोलमध्येच नसतं यांचं, स्पीड पाहिजे तशा वेगात जातात, अगदी म्हणजे मनाला येईल तेवढं स्पीड 120, 140, काही बाईक्स आलेत आता रेसर बाईक्स वगैरे त्या पद्धतीने जातात। पण तुम्ही ज्या वेळेला एखाद्या कुटुंबाला अशा भेट द्या की त्या कुटुंबातला भरधाव वेगाने जाणारा मुलगा एक 20-25 वर्षाचा आहे आणि तो एक्सपायर झालाय ऍक्सिडेंटमध्ये, हेल्मेट नाही काय नाही, 2 मिनिटाची तुमची फॅशन होते पण तुम्ही जीवाला मुकू शकता। तर त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर काय पद्धत म्हणजे काय त्यांच्यावर गुजरते त्यावेळेला तुम्ही लक्ष म्हणजे तुम्ही त्यांना भेटून हे फील करू शकता। कसं असतं, दुसऱ्यांना सांगताना किंवा दुसऱ्याच्या गोष्टी ऐकताना आपल्याला त्याचं फिलिंग नाही माहीत, पण त्यावेळेला आपण एखाद्या कुटुंबाला त्या भेटलो आता लक्षात येतं की काय म्हणजे वाईट परिस्थिती असते। आई वडील वाढवतात इतके दिवस, त्यानंतर त्यांच्यावर काय बीतते त्या प्रसंगामुळं। 40 वर्षाचे एखादे ग्रहस्थ आहेत, त्यांना हेल्मेट नाही, त्या ते मृत्युमुखी पडले हेल्मेट नसल्यामुळं। तर त्या कुटुंबाची जे फायनान्शियल कंडिशन असते त्यांच्यावर डिपेंड असते, पूर्ण कोलॅप्स होते। तर आज मला सांगा, तुम्ही सगळेजण हेल्मेट वापरणार आहात का? खरंच वापरणार का? फक्त हे हो आत्तापुरतं नको, ते तुम्ही इम्प्लिमेंट करा त्यामध्ये। कारण कसं आहे फक्त, आणि अजून एक गोष्ट आहे की इथं म्हणताय तुम्ही हो आम्ही वापरणार, आणि काही जणांचे असे पण आहेत भाग की हेल्मेट हे आपलं स्वतःचं न घेता भावाचं वगैरे वापरतात, वडिलांचं वापरतात। तुमच्या सगळ्यांच्या डोक्याची साईज सेम आहे का? आहे नाही, तर काय करा, हेल्मेटचे स्वतःच्या डोक्याच्या साईजचे हेल्मेट आजपासून म्हणजे नसतील तुमच्याकडे तर आज तुम्ही खरेदी करा ते हेल्मेट। कारण काय असतं, ज्या वेळेला मोठ्या भावाचं किंवा आपल्या साईजचं ज्या वेळेला हेल्मेट नसतं डोक्याच्या, लहान हेल्मेट असेल तर हेल्मेटचा पुढचा भाग इथं नाकापर्यंत येतो, चीन बेल्ट लावला जात नाही। हेल्मेट घालणं म्हणजे काय आहे हे पहिलं शिकून घ्या। कारण कसं आहे, हेल्मेट घालणं फक्त डोक्यावर हेल्मेट घातलं म्हणजे हेल्मेट घातलं होत नाही, त्या हेल्मेट बरोबर एक चीन बेल्ट दिलेला असतो। कोण कोण लावतं इथं चीन बेल्ट?
दोनच आहेत, अरे मगाशी तर तुमच्याकडे हेल्मेट नव्हतं आणि आता चेन बेल्ट लावायला हात वर केलाय. बरं ठीक आहे, सीट बेल्ट आता त्यामध्ये सांगते की म्हणजे ठीक आहे, बऱ्यापैकी लावत नाही, हेल्मेटच नाही ही गोष्ट वेगळी आहे, पण आज घेतो हे तर मान्य केले लोकांनी. तर सीट बेल्ट जो आहे तो इथं तुम्हाला सीट बेल्ट लावायचा असतो. आपल्या डोक्याच्या साईजचं हेल्मेट हे तुम्ही मान्य केले आता आणि ते घेणार आहे तुम्ही. तर सीट बेल्ट आहे तो लावला पाहिजे. तर का सीट बेल्ट लावला पाहिजे? जेव्हा तुम्ही हेल्मेट फक्त डोक्यावर अडकवता, ऍक्सिडेंट झाल्यानंतर तो जो म्हणजे इम्पॅक्ट आहे गाडीवर तो जोरात झालेला असतो, त्यामुळे हेल्मेट उडून जातं आणि डोक्याला मार लागू शकतो. त्यामुळे सीट बेल्ट पण त्याच्याबरोबर वापरा. आता दुसरी गोष्ट अशी आहे की मोबाईल, बरेच जण असे असतात की अशी गाडी हातात असते, असे मान करून असे चाललेले असतात गाडीवरून. तर मोबाईलवर बोलताना ना त्यामुळे सुद्धा ऍक्सिडेंटचं प्रमाण जास्त झालंय. आपण त्या तंद्रीत असतो, घरात काही वाद झालेला असेल किंवा काही वाईट प्रसंग असतील तर ते लगेच आपल्या घरचे फोन करतात किंवा मित्र असेल कोणी असेल आणि त्या तंद्रीत असतो. आणि काही वेळेला त्या बोलायच्या नादात आपला तोल कधी जाऊन खाली पडतो, आपण हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. किंवा मागून एखादी गाडी येते ती सुद्धा उडवून जाते, आपल्याला लक्षात नाही राहत. तर काय करा, एक 5 मिनिटं गाडी रोडवरून साईडला घ्या, तुम्हाला कुणाशी बोलायचं आहे त्याच्याशी बोला, त्यानंतर तुम्ही नॉर्मल होऊन गाडी परत तुमच्या रूटला तुम्ही जाऊ शकता. कारण यामधून काय होणार आहे, बरेच वेळेला असं वाटतं की मॅडम का सांगायला लागले ते आपल्याला, आम्हाला कळतंय असं पण असतं तुला. पण त्यामुळे काय, स्वतःचा जीव जर तुम्हाला नसेल महत्वाचा तरी बाकी रोडवरून जाणारे निष्पाप लोक पण असतात, आपल्यामुळे त्यांचाही जीव धोक्यात जाऊ शकतो. तर आपलं एक सामाजिक भान आहे, आपल्याबरोबर दुसऱ्याचा पण जीव वाचवणं. एवढं जरी तुम्ही आत्मसात केलं तरी ठीक आहे. तिसरी गोष्ट आहे की मद्यपान करून गाडी चालवायची नाही. कारण यामुळे पण आता तुम्हाला ते काही सांगायची गोष्ट नाही आहे, पण बऱ्यापैकी लोक तोल जाऊनच यामध्ये स्वतःही मृत्युमुखी पडतात. आणि ते असे झिकझॅक असे जातात की समोरच्याला पण कन्फ्यूज करतात, मागच्याला पण कन्फ्यूज करतात. त्यामुळे स्वतःबरोबर दुसऱ्याचा जीव धोक्यात टाकतात. परत लेन कटिंग असेल, गाडी ज्या वेळेला 2 लेनमध्ये वगैरे जात असेल तर शक्यतो लेन कटिंग करू नका. रोडवरती ना पट्ट्या लावलेल्या असतात, ते पट्ट्यांचे वेगवेगळे अर्थ असतात. कसं आहे, काहीला थोड्या अंतरावरच्या पांढऱ्या पट्ट्या असतात बघा रोडवर, त्यावेळेला 2 पट्टे मारलेले असतात, त्यावेळेला एकच पट्टा असतो 2 लेनमध्ये. तर ह्याचे जे मिनिंग आहे ते तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल. प्रत्येक वेळ रील्स बघायला किंवा आपलं फोटो काढायला असेल किंवा सगळ्या गोष्टींसाठी फालतू वेळ देतात नाही, मोबाईलमध्ये घालवतात. तर आपल्या सेफ्टीसाठी ना तुम्ही 10 मिनिटं आज वेळ काढा. रोड सेफ्टी साईन्स, परत आता मी रोड कसे असतात, कसे पट्टे मारलेले असतात रोडवर, त्याचे काय मिनिंग आहे हे सगळेजण बघून घ्या. बघणार का सगळे? खरंच का? आपल्या इथं यासमोर इथल्या तर सोडून देणार का? नाही ना, ठीक आहे, तेवढं करा. आणि तिसरी गोष्ट आता आहे की सीट बेल्ट लावता, सगळे सीट बेल्ट लावता? ठीक आहे. हे तुम्ही लेडीज गँग काय करत नाही का? सीट बेल्ट लावताना पूर्ण हात नाही वर केला, हेल्मेटसाठी हात नाही वर केला, आपल्याला सूट नाही आहे, लक्षात घ्या. आरक्षण सगळीकडे आहे, पण हेल्मेट ह्या गोष्टींमध्ये आरक्षणचा विषय नाही आहे. वापरायचं हेल्मेट. मावशी वापरणार का? नुसतंच ऐकायला लागलाय, सगळे लोक सपोर्टिव्ह भाग घ्यायला लागले चर्चेमध्ये. आता सीट बेल्टच्या रिलेटेड सांगते. आता 4 व्हीलर ज्या आहेत त्यामध्ये सेफ्टी फीचर्स बरेच ऍड झालेले आहेत. तर त्यामध्ये एअर बॅग्स आहेत. ज्यावेळेला तुम्ही सीट बेल्ट लावलेला असतो त्यावेळेला तुम्ही तुमच्या सीटशी इंटॅक्ट राहता. जरी गाडीचा ऍक्सिडेंट झाला, गाडी उलटी पलटी झाली तरी तुम्ही सीटशी बांधले गेले असतात, त्यामुळं तुम्हाला इंजुरी होण्याचे जे प्रमाण आहे ते फार कमी येतं, म्हणजे 80% तरी कमी येतं. पण जर तुम्ही सीट बेल्ट लावलेला नसेल तर एअर बॅग्स ओपन होतात का? नाही होत. तर ठीक आहे, आजपासून सांगा मला, तुम्ही सांगितलं की एअर बॅग्स ओपन होणार नाही तर सीट बेल्ट लावणार ना कंपल्सरी? सीट बेल्ट लावायची पण एक व्यवस्थित पद्धत असते, व्यवस्थित सगळं तिरका लावायचा असतो. काही जण इथून असं घालतात, काही जण पूर्ण खाली घेतात, इथून पोटाला बांधतात, तसं नाही बांधायचं. सीट बेल्ट पण व्यवस्थित घालायचं आहे तुम्ही. जरी माहीत नसेल तुम्हाला, काही लोक आहेत की काही गावातून आलेले आहेत, त्यांना सीट बेल्ट लावायचं माहीत नाहीये, हेल्मेट कसं नाही घालायचं हे माहीत नाहीये. तर आज तुम्हाला एक संधी आहे. सीट बेल्ट कसा लावायचा माहीत नसेल तर लाजायचं नाही, कुणाला तरी शेजाऱ्याला विचारा कसा घालायचा आहे सीट बेल्ट, आणि हेल्मेट आणि सीट बेल्ट कसा लावायचा आहे हेही विचारून घ्या. स्वतः सुरक्षित राहा, दुसऱ्याला पण सुरक्षित ठेवा.
ठीक तर आहे. अजून एक मी थोडंसं ऍड करते मॅडमच्या ह्याच्यामध्ये. लक्षात घ्या, हे 10 वर्षापूर्वी काय नव्हतं, बरोबर आहे. रस्ता सुरक्षा अभियान हे आत्ताच का आलंय, ह्याला हा कुणाला नाही प्रश्न पडला का? बरोबर आहे ना, पडायला पाहिजे तुम्हाला प्रश्न. एकाने पण नाही विचारला का आलंय. तर मी सांगते, लक्षात घ्या, पूर्वी आपल्याकडे गाड्या ज्या असायच्या त्या एवढ्या ऍडव्हान्स नव्हत्या. रस्ते आपले डांबरी नव्हते बघा, मातीचे रोड होते, बरोबर आहे. आपण जसजसं डेव्हलपमेंटकडे चाललोय तसं आपली प्रगती व्हायला लागल्या, सगळ्याच क्षेत्रात व्हायला लागल्या. लक्षात आलं, मेडिकलमध्ये असेल. पूर्वी बघा कॅन्सरवरती निदान होतं का? नव्हतं. आज कॅन्सरवरती पण उपचार होतात, म्हणजे आपण वरच्या लेवलला चाललोय. तशा पद्धतीनं गाड्यांचं लिमिट जे आहे,